तुम्हीही एक महिला असाल आणि तुमचं स्वप्न आहे एक व्यवसाय उभं करायचं. परंतु या व्यवसायासाठी तुम्हाला भांडवल लागत असेल आणि भांडवलचा आर्थिक प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल. तर आता आई योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली असून या योजनेअंतर्गत तुम्हाला तब्बल 15 लाख रुपये पर्यंत कर्ज भेटणार आहे, तेही बिनव्याजी. तर यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात, पात्रता, कागदपत्रे, क्रायटेरिया काय आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी, रोजगाराच्या नवीन संधी निर्माण व्हाव्यात आणि पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजकांची संख्या वाढावी या उद्देशाने आई योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना तब्बल 15 लाख रुपयेपर्यंत बिनव्याजी कर्ज हे दिलं जातं. त्यानंतर पर्यटन क्षेत्राशी संबंधित व्यवसायासाठी प्रशिक्षण तसेच व्यवसाय उभारण्यासाठी मार्गदर्शन हे दिलं जाणार आहे. ही योजना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून राबवण्यात येत असून ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी ही मोठी संधी मानली जाते. अधिकृत माहितीप्रमाणे योजनेचा भर पर्यटनाशी संबंधित सूक्ष्म उद्योजकता, कौशल्य विकास आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर दिला जाणार आहे. मित्रांनो, आई योजना ही महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाची महिला सक्षमीकरणासाठी विशेष योजना आहे. या योजनेचा उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणं आहे. त्यानंतर या योजनेमुळे महिला केवळ व्यवसाय करू शकत नाही असे नाही, तर स्थानिक पर्यटनालाही चालना मिळते. ग्रामीण भागातील पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती, हस्तकला आणि सांस्कृतिक वारसा यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या योजनेतून केला जाणार आहे. आता या योजनेचे काही प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यानंतर पर्यटन क्षेत्रात महिला उद्योजक तयार करणे, ग्रामीण पर्यटनाला चालना देणे, स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे आणि स्थानिक संस्कृती, हस्तकला आणि खाद्य संस्कृतीला जो प्रचार प्रसार आहे तर तो प्रचार प्रसार करणे आहे. आता कोणकोणत्या व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला एक कर्ज दिलं जाऊ शकतं. यात होमस्टे म्हणजे जे पर्यटन येतात होमस्टे वगैरे असा व्यवसायासाठी तुम्हाला कर्ज दिलं जाणार आहे. त्यानंतर बेड ॲड ब्रेकफास्ट, त्यानंतर पर्यटन निवास, रिसॉर्ट, स्थानिक खाद्यपदार्थ केंद्र, त्यानंतर पर्यटन कॅफे, हस्तकला विक्री केंद्र, स्मृतिचिन्ह दुकान, त्यानंतर पर्यटन मार्गदर्शक, टूर गाईड, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटन अनुभव आधारित व्यवसाय. तर यांसारख्या व्यवसायांसाठी हे कर्ज तुम्हाला दिलं जाणार आहे. तर यात तब्बल तुम्हाला 15 लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे. पर्यटन क्षेत्रातील कौशल्य निर्माण केलं जाईल, व्यवसाय नियोजन शिकवलं जाईल, विपणन बाबत मार्गदर्शन दिलं जाणार आहे आणि पर्यटन विभागाकडून आवश्यक सहकार्य देखील तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी केलं जाणार आहे. आता ही जी आई योजना आहे तर ही साठी तुम्हाला काय पात्रता आहे, तर महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणं गरजेचं आहे, महिला अर्जदार असणं गरजेचं आहे, त्यानंतर वयोमर्यादा शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार असणं गरजेचं आहे, पर्यटनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्याची तयारी असणं गरजेचं आहे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणं गरजेचं राहील आणि शासनाच्या इतर अटी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. आता तुम्हाला जरी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काही महत्वपूर्ण कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट लागतील. तर ते कोणते? आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो, व्यवसाय प्रकल्प अहवाल, त्यानंतर व्यवसायाचे ठिकाण दर्शवणारी माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे. महिलांना या अंतर्गत प्रशिक्षणाची सुद्धा सुविधा दिली जाणार आहे. यात ग्राहक सेवा कसं हाताळायचं, त्यानंतर पर्यटन व्यवस्थापन कसं करायचं, व्यवसाय व्यवस्थापन कसं करायचं, आर्थिक नियोजन, त्यानंतर पर्यटकांशी संवाद कसं कौशल्य तर या गोष्टी सुद्धा शिकवल्या जाणार आहेत. आता ही जी कर्ज योजना आहे तर ती कोणासाठी जास्त उपयुक्त ठरू शकते, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी चांगल्या पद्धतीने ही योजना ठरू शकते. त्यानंतर स्वयंसहायता बचत गटातील महिलांसाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. त्यात पर्यटन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिला, त्यानंतर होमस्टे व्यवसाय सुरू करणाऱ्या इच्छिणाऱ्या महिला आणि हस्तकला व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यानंतर खाद्य व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने या अंतर्गत त्यांना व्यवसाय आपला स्थापन करू शकतात. आता अर्ज करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यात अधिकृत मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर व्यवसायाचा स्पष्ट आराखडा तयार करा, आवश्यक कागदपत्रे पूर्ण ठेवा, चुकीची माहिती देऊ नका आणि जिल्हा पर्यटन कार्यालयाकडून अद्ययावत माहिती घ्या. आता तुमच्या मनात जो महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे याचा अर्ज नेमकं कुठे आणि कसा करायचा. तर याचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर ipolicy.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर बघा हे ते ऑफिशियल जे पोर्टल आहे तर ते ऑफिशियल पोर्टल आहे. यात
आई महिला केंद्रित पर्यटन धोरण महिलांकरिता आहे व या अंतर्गत केवळ महिला अर्ज करू शकतात. फक्त महिला इथेच अर्ज करू शकतात. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथे लॉग इन दिलेलं आहे. तर वरती बघा आई रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं सगळी माहिती भरायची. ज्यात तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे, सगळी प्रोसेस तुम्हाला करायची. त्यानंतर तुम्हाला काही अडचण येत असेल फॉर्म भरताना कमेंट करा. नक्कीच रिप्लाय करेल. तर अशा पद्धतीने तुम्हीही 15,00,000 पर्यंत कर्ज घेऊ शकतात. तुम्हाला जरी एका पर्यटन रिलेटेड व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुमच्या ग्रामीण भागामध्ये काही पारंपरिक गोष्टी असतील, तर त्या तुम्हाला व्यवसायाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे 15,00,000 भेटू शकतात आणि ही तुम्ही सुरुवात करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि अशाच योजनांच्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.